हिवाळी अधिवेशनात विदर्भातल्या प्रश्नांना वाचा फुटणार का? अपूर्ण विकास कामांवर उपस्थित होणार प्रश्न। भाजपचे आमदार प्रवीण तायडे अधिवेशनात काही प्रश्न उपस्थित करणार आहेत। तर भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेंद्र कोडे यांनी। येत्या काही दिवसांमध्ये अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। नेमकं अमरावतीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कोणते महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते अधिवेशनामध्ये मांडले जाणार आहे, यासाठी आपण बातचीत करणार। माझ्यासोबत भाजपचे आमदार प्रवीण तायडे आहेत, त्यांच्याशी बोलूया। भाऊ, कुठले विकासाचे मुद्दे जे आहेत यावेळी अधिवेशनामध्ये आपल्याकडून गाजणार आहेत? नेमकं अनेक मुद्दे आहे। परतवाडा अचलपूर शहराच्या दृष्टिकोनातून, त्याच्यानंतर रोजगाराच्या दृष्टिकोनातून, त्याच्यानंतर जे वासनी प्रकल्प आहे, राजना पूर्णा प्रकल्प आहे। वासनी प्रकल्प 2016 पासून बंद आहे आणि त्या बंद असलेल्या प्रकल्पाला पीडीएन मंजूर होते, परंतु बाकी रक्कम धरण पूर्ण करण्यासाठी होत नाही। त्याच्यानंतर राजुरा प्रकल्प आहे, ते त्यांचा एक प्रश्न आहे की त्यांचा समावेश करून घ्यावा, कारण त्यांचे ओल वगैरे घरात जाते आणि शेती पण व्यवस्थित होत नाही त्याच्या ओलीमुळे। त्यामुळं हे सुद्धा मुद्दे आहेत। त्यानंतर तांदूर बाजार बायपास आहे, अचलपूर बायपास आहे, त्याच्यानंतर MIDCचा मुद्दा आहे। एक ना असे अनेक मुद्दे आणि सुपर स्पेशालिटीचा मुद्दा आहे अचलपूर तालुक्यात। हे अमरावतीला जिथे जेवढ्या प्रसूती होतात दर महिन्याला, तेवढ्याच प्रसूती ह्या अचलपूरला होतात, परंतु मॅनपॉवर कमी पडते, डॉक्टरांची कमतरता आहे आणि हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात मोठ्या स्वरूपाचं पाहिजे। अशा प्रकारचं जसं जरी 200 खाटांचं तिथे तयार झालं, सुपर स्पेशालिटी कॅन्सरच्या संदर्भात म्हणजे धारणी, चिखलदरा, मेळघाट, अंजनगाव, सुर्जी आणि दर्यापूर यांचा समावेश तिथे लागत असल्यामुळे, पेशंटची आवाजावी जास्त असल्यामुळे आणि ॲम्ब्युलन्स म्हणजे आरोग्याच्या खूप मोठ्या समस्या आहे, शैक्षणिक समस्या आहे, त्यासुद्धा मी शासन दरबारी मांडणार। सुरेंद्र कुमार, आपण जयमाष्टमी अमरावती।